पहिला प्रश्न, प्लास्टिक प्रदूषणात भारताचं स्थान कोणत्या क्रमांकावर आहे? ए दुसरा, बी पहिला, सी तिसरा, डी चौथा. योग्य उत्तर आहे पहिला. प्रश्न दुसरा, भारत दरवर्षी किती प्लास्टिक कचरा उत्सर्जित करतो? 5.1 दशलक्ष टन, 9.3 दशलक्ष टन, 4.5 दशलक्ष टन, 10.5 दशलक्ष टन. उत्तर आहे 9.3 दशलक्ष टन. प्रश्न तिसरा, भारतात प्लास्टिक कचऱ्याचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे? औद्योगिक कचरा, वाहतुकीचा कचरा, शेतकरी कचरा आणि कट कचरा. उत्तर आहे अनिखट कचरा. प्रश्न चौथा, प्लास्टिक प्रदूषणामुळे कोणता समुद्री प्राणी सर्वाधिक प्रभावित होतो? ए कासव, बी डॉल्फिन, सी व्हेल, डी मासे. उत्तर आहे कासव. प्रश्न क्रमांक 5, प्लास्टिक प्रदूषणाचा सर्वात मोठा परिणाम कोणत्या गोष्टींवर होतो? हवामान, वन्यजीव, ओझोन परत, समुद्र आणि नद्या. उत्तर आहे समुद्र आणि नद्या. प्रश्न क्रमांक 6, प्लास्टिक जाळण्यामुळे कोणते प्रदूषक उत्सर्जित होते? कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड. उत्तर आहे डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 7, प्लास्टिक प्रदूषणाचे निराकरण करण्यासाठी कोणता पर्याय सर्वात योग्य आहे? समुद्रात टाकणे, पुनर्वापर, जाळणे, कुजवणे. उत्तर आहे पुनर्वापर. प्रश्न क्रमांक 8, प्लास्टिक कचऱ्यामुळे सर्वाधिक कोणत्या गोष्टीला हानी पोहोचते? आरोग्य, पर्यावरण, शेती, उत्पादन. उत्तर आहे पर्यावरण. प्रश्न क्रमांक 9, कोणत्या प्लास्टिक कचऱ्याला संपूर्ण कुजवता येत नाही? बायोडिग्रेडेबल प्लास्टिक, पुनर्वापर प्लास्टिक, सिंगल यूज प्लास्टिक, थर्मोप्लास्टिक. उत्तर आहे सिंगल यूज प्लास्टिक. प्रश्न क्रमांक 10, भारतातील सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण कोणत्या राज्यात होते? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल. उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 11, प्लास्टिक प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी कोणता कायदा लागू करण्यात आला आहे? प्लास्टिक बंधन कायदा, प्लास्टिक निर्मूलन कायदा, पाणी प्रदूषण नियंत्रण कायदा, पर्यावरण संरक्षण कायदा. उत्तर आहे पर्यावरण संरक्षण कायदा. प्रश्न क्रमांक 12, भारताने कोणत्या वर्षात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्याची घोषणा केली? 2015, 2022, 2017, 2012. उत्तर आहे 2022. प्रश्न क्रमांक 13, प्लास्टिक प्रदूषणामुळे कोणत्या रोगाचा धोका वाढतो? कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह, टीबी. उत्तर आहे कॅन्सर. प्रश्न क्रमांक 14, सिंगल यूज प्लास्टिक किती वर्षे पृथ्वीवर टिकतो? 10 वर्ष, 100 वर्ष, 400 वर्ष, 50 वर्ष. उत्तर आहे 400 वर्ष. प्रश्न क्रमांक 15, प्लास्टिक प्रदूषणाचा परिणाम कोणत्या प्रकारच्या माशांवर होतो? मासे, सर्व समुद्री जीव, कासव, सारडे. उत्तर आहे सर्व समुद्री जीव. प्रश्न 16, प्लास्टिक कचऱ्याचे कमी प्रमाणात विघटन होण्यासाठी किती वर्षे लागतात? 400 वर्ष, 100 वर्ष, 50 वर्ष, 10 वर्ष.
उत्तर आहे 400 वर्ष. प्रश्न क्रमांक 17. प्लास्टिक कचऱ्यामुळे सर्वात मोठा धोका कोणाला आहे? जलचर, माणूस, वनस्पती, पशु. उत्तर आहे जलचर. प्रश्न क्रमांक 18. प्लास्टिक कचऱ्याचे पुनर्वापर कोणत्या प्रक्रियेद्वारे केला जातो? पुनर्विक्री, पुनर्वापर प्रक्रिया, कुजवणे, टाकणे. उत्तर आहे पुनर्वापर प्रक्रिया. प्रश्न क्रमांक 19. प्लास्टिक वापर टाळण्यासाठी कोणती वस्तू वापरणे चांगले आहे? प्लास्टिक पिशवी, थर्माकोल, पॉलिथिन, कागदी पिशवी. उत्तर आहे कागदी पिशवी. प्रश्न क्रमांक 20. प्लास्टिक कचऱ्याचा सर्वाधिक वापर कोणत्या क्षेत्रात होतो? खरेदी केंद्रे, शेती, उद्योग, वाहतूक. उत्तर आहे खरेदी केंद्रे. प्रश्न क्रमांक 21. भारताने प्लास्टिक कचरा नियंत्रित करण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? प्लास्टिक निर्मूलन योजना, प्लास्टिक पुनर्वापर योजना, पर्यावरण संरक्षण योजना, स्वच्छ भारत अभियान. उत्तर आहे स्वच्छ भारत अभियान. प्रश्न क्रमांक 22. प्लास्टिक प्रदूषणामुळे जास्तीत जास्त कोणत्या घटकाचे प्रमाण वाढते? ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, सल्फर. उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. प्रश्न क्रमांक 23. प्लास्टिक प्रदूषणात कमी होण्यासाठी कोणती क्रिया करणे महत्त्वाचे आहे? पुनर्वापर, वापर टाळणे, जाळणे, पाण्यात टाकणे. उत्तर आहे पुनर्वापर. प्रश्न क्रमांक 24. कुठले प्लास्टिक कमी वापरणे उचित आहे? रिसायकल प्लास्टिक, हार्ड प्लास्टिक, सिंगल यूज प्लास्टिक, बायोडिग्रेडेबल प्लास्टिक. उत्तर आहे सिंगल यूज प्लास्टिक. प्रश्न क्रमांक 25. प्लास्टिक प्रदूषणामुळे मानवावर कोणत्या आजाराचा धोका वाढतो? हृदयविकार, फुफ्फुसाचा आजार, मधुमेह, कॅन्सर. उत्तर आहे कॅन्सर. प्रश्न क्रमांक 26. प्लास्टिक कचऱ्याचे पर्यावरणावर काय परिणाम होतात? तापमान वाढ, पाणी प्रदूषण, जमिनीची गुणवत्ता कमी होणे, सर्व पर्याय योग्य आहेत. उत्तर आहे वरील सर्व पर्याय योग्य आहे. प्रश्न 27. भारतात कोणत्या शहरात सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण होते? दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई. उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 28. प्लास्टिक कचऱ्याचे पुनर्निर्माण करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरल्या जातात? संकुचित करणे, जाळणे, रिसायकलिंग, कुजवणे. उत्तर आहे रिसायकलिंग. प्रश्न क्रमांक 29. प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारा सर्वात मोठा धोका कोणता आहे? मानवी आरोग्य, वन्यजीव, हवामान बदल, सर्व पर्याय योग्य आहे. उत्तर आहे सर्व पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30. प्लास्टिक कचऱ्यामुळे कोणत्या प्रकारचं प्रदूषण सर्वाधिक होतं? वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जमिनीचे प्रदूषण. उत्तर आहे जल प्रदूषण. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.